नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नैनाने जेवण हे ऑर्डर करून म्हणजे तिच्या जे आवडतेचं जेवण आहे ते मागवलेलं असतं, परंतु जेवण येण्यासाठी मात्र अजून थोडासा वेळ असतो. तर माई सीमाला म्हणते की आंटी मी थोडासा वेळ जरा आराम करते, रेस्ट करते, म्हणजे मला बरं वाटेल. सीमा म्हणते की हो हो, आणि अगं तू येथे बस, म्हणजे जरा आडवी हो, तुला बरं वाटेल. तेव्हा मात्र आता माही तेथे सोफ्यावर अशी झोपते. तर नैना लगेच विचारत असते की अहो काकू, जर हिला कोणी बघितलं तर कुणाचाच विश्वास नाही बसणार, कुणालाही वाटेल की ही आपली नक्की रमा आहे ते. सीमा म्हणते की हो ना, अगोदर तर मला सुद्धा तेच वाटले होते. त्यावर आता नैना विचारते की अहो काकू, पण तुम्हाला ही भेटली कुठे? अगं मला सुद्धा अगोदर तेच वाटलं होतं, माझा सुद्धा खूप मोठा असा घोळ झाला होता, परंतु ती आपली रमा नाही. नैना विचारते की अहो काकू, पण तुम्हाला सापडली कुठे ती? तर लगेच म्हणजे सीमा देवाला हात जोडते आणि मी दत्तगुरूंच्या मंदिरात गेले होते, तर ते दत्तगुरूंच्या मंदिरात मला ती सापडली. अशी पायरीवर एकटीच बसलेली होती. मला तर असं वाटतंय दत्तगुरूंनीच हिला आपल्या मदतीसाठी पाठवलेले असणार, आणि हिच्याकडे बघते तर काही सेम आपली रमा, आणि मी तिच्याशी बोलायला गेले तर ही पळून गेली. मी तिला गुंडांपासून वाचवलं, नाहीतर त्या गुंडांनी काय केलं असतं माहिती नाही. त्यावर आता नैना हे ऐकून घाबरते. नैना म्हणते की काय काकू, काय सांगतात? गुंड? तिच्या मागे गुंड लागले होते? तेव्हा सीमा म्हणते की हो अगं, तिला गुंडांनी घेरलं होतं आणि मी तिला वाचवलं. खरं तर सांगते की खरंच दत्तगुरूंचाच हा आशीर्वाद आहे आपल्या मदतीला, त्यांनी हिला पाठवलेले असते. गुंड तिला खूप असे त्रास देत होते, मीच आता त्या गुंडांच्या तावडीतून हिला वाचवलं. तेव्हा आता नैना विचारते की काकू, अहो पण हिच्या घरचे? तर सीमा म्हणते की नाही, तिला कोणीच नाही, ती एकटी आहे असं ती सांगते. पण माझा मात्र तिच्यावर विश्वास नाही. मी तिला नावाबद्दल सुद्धा विचारले, पण ती नावाबद्दल सुद्धा तेच सांगत होती, खरं नाव तर काही सांगायला तयारच नाही. मला असं वाटतं की खरंच खूप गरीब आहे ती, परंतु ती फक्त असं दाखवते की ती खूप अशी हुशार आहे, जगाला असं दाखवते, परंतु तसं काही नाही असं मला वाटतं. साधी आहे, एकदम साधी गोड आहे पिल्लू. तेव्हा नैना म्हणते की हे आणि गोड पिल्लू. तेव्हा लगेच माही ह्या अंगावरून त्या अंगावर होत असते, कारण तिला खूप भूक लागलेली असते, जेवणची ऑर्डर अजून काही आलेली नसते. तेव्हा आता माही म्हणते की आंटी मला खूप भूक लागली, कधी जेवण येणार आहे? सीमा म्हणते की अगं येईल, जरा तू आराम कर, जरा कळ सोस, येतंय बरं का, येतंय. तर नैना म्हणते की तुमचं गोड पिल्लू. तेव्हा सीमा म्हणते की हो ना, आणि सीमाला हसायला येतं. त्यानंतर मात्र आता शशिकांत अक्षयच्या रूममध्ये येतो आणि खूप रडत असतो आणि म्हणतो की बछड्या, अरे प्लीज असं म्हणू नकोस रे, एक बाप म्हणून खरंच मी खूप चुकलो आणि खूप हारलो सुद्धा, पण आता मला चांगलं असं वागून दे, मला एक चांगला बाप बनायचं, प्लीज मला हे सर्व करून मला तो हक्क दे. आणि तेवढ्या तेथे पार्वती आजी येते. शशिकांत खूप रडत असतो, हात जोडतो आणि आई, या सर्व प्रकाराला मीच जबाबदार आहे ग, मला माफ कर आई, मला माफ कर. त्यावर आता मी सर्व काही या प्रकाराला जबाबदार आहे. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की शशिकांत, अरे जरा शांत हो, स्वतःला दोषी मानू नकोस. तरी सुद्धा शशिकांत ऐकायला तयार नसतो. तो खूप रडत असतो आणि म्हणत असतो की खरंच मी आतापर्यंत माझा इगो कुरवाळत बसलो, मी माझ्या मुलांबरोबर, सुनेबरोबर काही असा आनंद उपभोगू शकलो नाही. माझ्यासारखं करंटी मीच आहे म्हणून शशिकांत जोरजोराने आपल्या डोक्यामध्ये मारून घेत असतो. त्याला प्रत्येक गोष्टीचा खूप असा पश्चाताप होत असतो आणि सर्व गोष्टीला तोच दोषी आहे, तोच जबाबदार आहे, म्हणून स्वतःला त्रास करून तो जास्त घेत असतो, रडत असतो. पार्वती आजी म्हणते की शशिकांत, अरे जरा शांत हो. तर शशिकांत म्हणतो की आई, अगं कसं शांत हो, सांग ना तू, कसं शांत हो? घरचं जे काही वातावरण आहे, इतकं सुखी वातावरण होतं, ते केवळ बिघडलं ते माझ्यामुळे. माझा मुलगा मला बाप म्हणून हाक मारतय, आणि तेव्हा मला जाणत नव्हतं की आई तुम्हाला आज बाप म्हणून सुद्धा हाक मारत नाही. ही सल मला खरंच खूप टोचते ग आई, खूप टोचते, कारण तुम्हाला बापाचा कोणताही हक्क देत नाही आणि सारखं बाप म्हणून तरी तो स्वीकारत नाही. खरंच माझ्या मनाला हे खूप टोचतं ग आई. म्हणून आता शशिकांत खूप पश्चाताप करत, स्वतःला त्रास करत रडत असतो. त्यावर आता पार्वती आजी शशिकांतच्या पाठीवरून हात फिरवते की बाळा शांत हो. शशिकांत, अरे असं काळजी करून काही होणार आहे का, आता शांत हो म्हटलं ना मी. शशिकांत मात्र अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत असतो आणि पार्वती आजी खूप समजवण्याचा प्रयत्न करते की अरे शशिकांत, अरे आपण आशा सोडायला नको, यातून सुद्धा काहीतरी चांगलं असं निघेल, विश्वास ठेव माझ्यावर आशा बाळग. तेव्हा आजी ही अक्षयला म्हणते की अक्षय तूच तरी समजाव रे. परंतु अक्षय मात्र आता
शशिकांतला काही बोलायला तयार नसतो. तो फक्त रागाने भीटी पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे नैनाने जी माहीसाठी जेवण ऑर्डर केलेलं असतं ते सर्व जेवण तेथे येतं आणि इतकं काही सर्व जेवण बघून आपली माही तर खूपच खुश होते आणि ताव मारून मस्त खात असते. एकामागून एक घास पटपट चालू असतो कारण तिला भूकच खूप लागलेली असते. त्यानंतर आता तेथे सीमा आणि नैना बाजूला असतात. तर लगेच ही माही म्हणते की आंटी तर सीमा नैना येतात. तर सीमा म्हणते की अगं मला सीमा काकू म्हण. तेव्हा माही म्हणते की काकू नको, मी तुम्हाला आंटीच म्हणेन. आणि नैनाला विचारते की व्हॉट्स युअर नेम. तर नैना म्हणते की नैना, आणि तू मला ताई वगैरे काही म्हण. तेव्हा माही म्हणते की नैना नाही, मी तुला नैनाच म्हणेल. आणि परत म्हणते की आंटी आणि नैना तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. सीमा आणि नैना एकमेकींकडे बघतात आणि सीमा विचारते की काय. तर लगेच माही म्हणते की तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही खाऊ शकता. तेव्हा मात्र आता सीमा तेथे पार्सलचे सर्व काही ते बॉक्स उचकून पाहते. तर सर्व काही या माहीने खतम केलेलं असतं. काही असं अन्न शिल्लक राहिलेलं नसते. कोणतेही पदार्थ पेस्ट्री वगैरे सर्व काही तिने पटापट खाऊन टाकलेलं असतं. आणि यांना मात्र मोठ्या तोऱ्यात म्हणते की तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात, मात्र एकही पदार्थ शिल्लक ठेवलेला नसतो. तेव्हा सीमा ते सर्व चेक करते आणि नको असं पुन्हा माहीला म्हणते. नैना म्हणते की हो तू खा. तर माही म्हणते की हो ना, मला खरंच खूप भूक लागली होती, बरं झालं तुम्ही मला भेटलात. तर सीमा म्हणते की काय म्हणालीस. तेव्हा माही म्हणते की बरं झालं तुम्ही मला भेटलात आणि मला इतकी भूक लागलेली होती की माझा म्हणजे चिडचिड होत होती, माझा मूड असा खराब होत होता. तुम्ही माझ्यासाठी इतके काही चॉकलेट सुद्धा मागवले, त्यामुळे माझा स्ट्रेस सुद्धा कमी होईल. आणि जेवढं ऑर्डर केलेलं असतं तेवढं जेवण ही माही खाऊन टाकते. नैना तर डोक्याला हात लावते आणि सीमाकडे पाहत असते. तेव्हा आता जेवण झाल्यानंतर माही म्हणते की चला थँक्स फॉर यू, आणि चला आता मी निघू का. तेव्हा आता सीमा नैनाला म्हणते की नाही, हिला जाऊन द्यायचं नाही असं खुणावते. तर माही म्हणते की चला आता मी जाते. तेव्हा नैना लगेच तिला धरते आणि काय चाललंस तुझं, तू एवढ्या रात्री कुठे जाणार ग, तुझं घर काही जवळपासच आहे का. तेव्हा माहीला काही समजत नाही. तर नैना परत विचारते की म्हणजे अगं असं की इतक्या रात्री तू कुठे जाणार, तुझं घर जवळपास आहे का. मी एका ठिकाणी जाऊ शकते परंतु अशी अचानक नाही जाऊ शकत. तेव्हा मग नैना म्हणते की अगं मग तू येथेच आमच्याच घरी राहा आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू तुझ्या घरी जा. तेव्हा हॉट माही म्हणते की म्हणजे मला जेव्हा हवं तेव्हा मी इथून जाऊ शकते. तेव्हा नैना म्हणते की हो. तर माही खुश होते आणि ओके खरंच नाहीस, आणि येथे राहण्यासाठी काही मला पे वगैरे करावे लागेल का, एकतर माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा सीमा ही नैनाला नाही असं खुणावते. त्यावर नैना म्हणते की नाही ग, पे वगैरे काही नाही, तू राहू शकतेस. तर माही म्हणते की काय पे नाही करायचं. नैना म्हणते की नाही. तर माही खुश होते आणि थँक्स म्हणते. आणि कुठे झोपायचं मी असं विचारते. तर नैना म्हणते की तुला वाटेल तेथे झोप. तेव्हा आता माही अगदी खुश होते आणि थँक्स बाय गुड नाईट करून 2-3 पिलो घेते आणि एक पायाशी ठेवते आणि 2 तशा उशाशी घेते आणि तोऱ्यातच त्या सोप्यावर झोपते. सीमा आणि नैना फक्त हिच्याकडे बघूनच राहतात. तेव्हा आता ती झोपी जाते. तर सीमा आणि नैना तिच्याजवळ येतात. ती झोपली की काय हे डोकावून पाहतात. नैना म्हणते की एकच नंबर पात्र आहे बरं का. तर आता सीमा म्हणते की मग हेच पात्र आता फक्त अक्षयला वाचू शकतं. त्यावर आता नैना म्हणते की म्हणजे काय. तर सीमा म्हणते की अगं म्हणजे तुला माहिती नसेल नैना, अक्षयची परिस्थिती आता खूप वाईट आहे ग रमामुळे, आणि डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आता फक्त त्याला कोण वाचू शकेल ते फक्त आणि फक्त रमा, आणि रमाचा काहीच पत्ता नाही. आणि खरं तर सर्वजण असं म्हणतात की ती इतक्या उंचावरून पडली त्यामुळे तिचे वाचण्याचे. आणि सीमा परत स्वतःला शांत करते. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. पुढचं काही तिला आता बोलवत नसतं. आणि नैना हे बघ मला बोलायला सुद्धा भीती वाटते ग, पण सतत मी माझ्या मनाला असं सांगते की मी माझी सून गमावून बसले. माझा अक्षय, माझा मुलगा, माझ्या काळजाचा तुकडा मला नाही गमवायचा. यासाठी नैना बाळा अगं मला तुझी मदत लागणार आहे, करशील ना तू मदत. त्यावर आता नैनाचे सुद्धा डोळे भरून येतात. नैना म्हणते की काकू अहो मी काय मदत करू. त्यावर आता सीमा ही माहीकडे पाहते आणि म्हणते की नैना अगं हे दिसतंय ना तुला गोंड असं माकड, गोंडस माकड, याला आता आपल्याला माणूस बनवायचं. तेव्हा आता नैना म्हणते की काय इका. सीमा म्हणते की हो इला आपल्याला आता रमा बनवायचं. तेव्हा नैना म्हणते की काय काकू काय बोलतात. सीमा अगदी माहीकडे डोळे भरून पाहत असते. त्यानंतर मात्र आता जान्हवीने सीमा आणि ह्या रमाला म्हणजे माहीला बघितलेलं असतं. ती धावतच आतमध्ये येते. अरे बेबी. तर आनंद हा कॉफी पित असतो. तर जान्हवी इतकी घाबरून येत असते. तर आनंद म्हणतो की काय झालं अगं, तू काही भूत वगैरे बघितलंस का काय, तू असं पळत का आली. तर जान्हवी म्हणते की अरे खरंच मी बघितलं. त्यावर आनंद विचारतो की काय बघितलं, भूत.
आता जान्हवी म्हणते की अरे भूत नाही, मी आईंना बघितलं. तेव्हा आता आनंद म्हणतो कमॉन अगं, अरे तू आईला तर सारखी सारखी दररोज बघत असते, मग आज असं अचानक काय झालं तिला बघायला. पर आता जान्हवी म्हणते अरे आत्ता त्या बाहेर गेल्यात ना, त्या असे आल्यात, रिक्षामधून खाली उतरल्या आणि परत रिक्षामध्ये बसून बाहेर गेल्या. त्यावर आता आनंद ऐकून म्हणतो की आल्या होत्यात आणि परत गेल्यात, म्हणजे नेमकं काय म्हणायचं जानू तुला, तू काय बोलतेस हे मला खरंच काही कळत नाही जान्हवी. तर लगेच आता जान्हवी म्हणते की अरे बेबी, अरे आई आल्या होत्या पण त्याच रिक्षामध्ये बसून त्या परत घरी म्हणजे तिकडे गेल्या आणि त्यांच्याबरोबर असं कोणीतरी वेगळंच होतं. त्यावर आता आनंद विचारतो की काय, कोण होतं. तेव्हा जान्हवी म्हणते की अरे तेच तर मला कळत नाही, तोच मी विचार करते. मुळे बेबी मला काहीतरी गडबड अशी वाटते, म्हणजे त्या आल्या आणि असं परत कशा गेल्या असतील, नक्की काहीतरी आहे. त्यावर आता आनंद म्हणतो की अगं जरा हळूच बोल, आणि अगं आत्ताच बाबा कुठे आलेत आणि ह्या गोष्टीवरून त्यांना आणखीन तमाशा नको आणि ते तमाशा अगदी ऐकून उभा करतील. तुला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे, तो आईवर लगेच संशय घेईल. तेव्हा जान्हवी म्हणते की हो ना, अरे पण बाबा तर बदलले ना आता, ते कशाला संशय घेतील. त्यावर आता आनंद म्हणतो की अगं शशिकांत मुकादम आहे, तो रंग बदलू गिरगिट, अगं तो तर सिच्युएशन नुसार रंग बदलणारा माणूस आहे, तो आपण त्याच्यावर कशाला इतका विश्वास ठेवायचा. अगं आता तो बदलला, परंतु नंतर काय करेल हे ऐकून काही सांगता येत नाही, म्हणजे तो बदलेल तरी सुद्धा आपल्याला काही ओळखू येणार नाही. जान्हवी म्हणते की हो ना रे, ते सुद्धा तुझं बरोबरच आहे. आणि तेवढ्यात हो पण रे असं जेव्हा जान्हवी म्हणते तेवढ्यात लगेच शशिकांत बाहेर येतो. तो जान्हवीला म्हणतो की जान्हवी, सीमा कुठे बाहेर गेलेली आहे का. त्यावर आता जान्हवी आणि आनंद तर खूप घाबरतात. जो त्यांचा विषय सुरू असतो अगदी त्याचबद्दल शशिकांत विचारतो, तर हे दोघे एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. तेव्हा दोघेही काही उत्तर देत नाही, तर शशिकांत विचारतो की काय झालं. त्यानंतर मात्र इकडे नयनाच्या घरी ही माहीला जाग आलेली असते आणि आता ती सिगरेट ओढायला घेते आणि सिगरेट ओढण्याची तयारी करता करता नयना तेथे येते. नयना म्हणते की काय ग, तू सिगरेट ओढतेस. तर माही म्हणते की अरे यार, सिगरेट ओढते असं नको म्हणू यार, अगं स्मोक करते असं म्हण, एक वेळ ती चालेल मला. आणि हो करते यार. तेव्हा नयना म्हणून जाते की रमा तर कधीही सिगरेट ओढत नव्हती. तेव्हा लगेच माही विचारते की कोण रमा, ही कोण आहे ही रमा काय सारखं रमा लावलं. त्यावर आता नयना म्हणते की नाही अगं कोणीही रमा नाही, अगं ते सर्व राहून दे, सिगरेट ओढणं ही चांगली गोष्टी नाही. तेव्हा माही म्हणते की खरंच मला आता टेन्शन आलं तर सिगरेट या सर्व गोष्टीची एकदम अशी सवय झालेली आहे, त्यामुळे मला त्या गोष्टी वाचून काही होत नाही. टेन्शन मध्ये असेल तर सिगरेट, स्ट्रेस मध्ये असेल तर सिगरेट इज माय बेस्ट फ्रेंड. त्यावर आता नयना तिला विचारते की काय ग, मला एक गोष्ट सांगशील का, सिगरेट ओढून तुला काय मिळतं आणि किती वेळा तू सिगरेट ओढत असतेस ग. तेव्हा मात्र आता माही म्हणते की प्लेजर. आणि हे बघ मी तुला समजून सांगते, तुला तर ह्या गोष्टी नाही कळणार. आपण काही गोष्टी नाही करू शकत कारण आपण मुली आहोत, मग आपण असं बॉईजला धक्का मारून तर नाही ना जाऊ शकत, म्हणून नयनाला धक्का मारल्यासारखं दाखवत, कारण याचा आनंद कुणाला मिळतो की बॉईजला. आपण त्यांच्यासारखी 4-5 अशी अफेअर्स नाही करू शकत, 4-5 मुली फिरू नाही शकत, कारण आपण जर ते केलं तर ते आपण कोण आहोत, बॅड असे गर्ल्स, आणि हेच आपल्याला नाही आवडत, म्हणून मी काय करते की स्मोक करते. तेव्हा आता नयना म्हणते की या सर्वाचा आणि सिगरेट ओढण्याचं काय कनेक्शन आहे. त्यावर माही म्हणते की ब्रो. तर नयना म्हणते की काय ब्रो. त्यावर माही म्हणते की ओके नयना, अगं कनेक्शन आहे, खूप मोठं कनेक्शन आहे, म्हणजे मी तुला सांगते की आपण ह्या सर्व गोष्टी नाही करू शकत असं मी तुला सांगितलं, कारण आपण मुली आहोत आणि जर आपण बॉईज झालो, इंडिपेंडेंट असलो, स्मोक केलं तर मात्र आपण त्यांच्या बरोबरीचे आहोत, त्यांना आपण टच करू शकतो, टशन करू शकतो. नयना म्हणते की काय टशन, अगं पण यात असं लॉजिक काय आहे, काय बोलते तू. आणि ए बाय माझं, म्हणजे मला तुला हे सांगायचं की तुला जर ते सिगरेट फुकायचं असेल ना तर तू फुक, पण तिकडे जा, बाहेर जाऊन अकडे नाही, म्हणजे तिच्या भाषेत आपली नयना बोलत असते की इकडे नको ओढूस, तिकडे जा, सर्वत्र तो वास येतो. आणि हे बघ मी तुला पुन्हा सांगते की यामुळे तुझं नुकसान होतं. त्यावर आता माही म्हणते की एक्सक्यूज मी, ओके फाईन, तुला मी इथे फुकायला नकोय ना, मला फुकायचं तर आहे, मग मी बाहेर जाते आणि फुकते, ओके मग मी आता जाऊ शकते का, गो का. तर नयना हात जोडते, गो बाय गो, जाऊ शकते, जा एकदाची गो. तेव्हा आता माही लगेच सिगरेट आणि ते लायटर उचलते आणि तेथून लगेच बाहेर सिगरेट ओढायला निघून जाते. नयनाला खूप राग येत असतो. नयना म्हणते की जळल्या मेल्या यांच्या या आवडी आणि आग लागू यांच्या या काही आवडीला. त्यानंतर मात्र आता अक्षयला आठवत असतं की रमाने जी धुरी एकदा ती घरामध्ये देत होती आणि ती धुनी ती जेव्हा फिरवत होती तेव्हा अक्षय हा ऑफिसमधून म्हणजे जायला निघलेला असतो
आणि त्याच वेळेस मात्र आता रमा ती धुनी तिथे घेऊन येते आणि त्या धुराचा मात्र अक्षयला खूप त्रास होतो। तेव्हा रमा सॉरी सॉरी करत बाहेर निघून जाते। तेव्हा रमा धावतच येते आणि काय हो तुम्ही का परत आलात, तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना। त्यावर आता अक्षय विचारतो की काय ग हे सर्व काय केलंस तू। तेव्हा आता रमा म्हणते की अहो सकाळची वेळ आहे आणि पूजा झाल्यानंतर मी धूप तर लावतेच, जरा प्रसन्न वाटतं आणि जेव्हा तुम्ही ऑफिसला असतात तेव्हा तुम्हाला हे माहिती नाही, पण आज मात्र तुम्ही अचानक असे टपकला। अक्षयला खूप खोकला येत असतो, त्याला त्रास होत असतो आणि काय भाषा आहे ग तुझी, टपकलात। ऑफिसची कामं सोडून नवरा बायकोला भेटायला घरी आला आणि वर म्हणते की टपकलात, काय ग कशी बायको आहेस ग तू। त्यावर अक्षयला खोकला येत असतो तर रमा म्हणते की काय हो असं काय आज आहे असं की बायकोवर इतकं प्रेम उतू चाललंय, चक्क ऑफिसचं काम सोडून तुम्ही बायकोला भेटायला घरी आला। त्यावर आता अक्षय म्हणतो की कसं आहे की घरामध्ये कोणी नाही म्हणून आता काम सोडून बायकोला भेटायला घरी आलो। तेव्हा मात्र आता पार्थ आणि तारा असतात ना, त्यांचे सर्व काही फ्रेंड्स आलेले असतात आणि ते लगेच म्हणतात की रमा काकू आम्ही आलोत। रमा म्हणते की काय हो तुम्हाला कोणी सांगितलं की घरामध्ये कोणी नाही, पार्थ आणि ताराचे सर्व काही फ्रेंड्स आले त्यांच्याबरोबर खेळायला। तर अक्षय म्हणतो की म्हणजे माझ्या प्लॅनची पूर्णपणे माती केली आणि रमा ही जोराने हसते आणि धावतच निघून जाते। अक्षय चिडतो आणि काय हसतेस असं म्हणतो, हे सर्व आता अक्षयला आठवत असतं। तेव्हा आता हे सर्व आठवल्यानंतर अक्षयला खूप अशी रमाची आठवण येते आणि तो आणखीन खूप रडायला सुरुवात करतो। तेव्हा आता रमाला धूप द्यायला आवडत होतं म्हणून तो लगेच आता सर्व घराला धूप जाळायला घेतो आणि तो धुपाचं भांड आहे तो सर्वत्र धुराचा फिरवत असतो। त्या धुपाने त्याला इतका त्या धुराने त्रास होत असतो, परंतु तरी सुद्धा रमाच्या आठवणीसाठी तो हे सर्व करत असतो। स्वतःच्या त्रासाकडे तो लक्ष देत नाही पण रमाच्या आठवणीसाठी हे सर्व करतो। त्याला इतका खोकला येत असतो, तो धुपाचं भांड तेथे ठेवतो आणि त्यातून धूर निघत असतो आणि अक्षय इतका जोरजोराने खोकत असतो, त्याला खूप त्रास होत असतो आणि तो शेवटी तेथे खोकता खोकता खाली बसतो आणि सर्व धूर त्याच्या नाकातोंडात जात असतो। त्यावर आता सीमा काही अजूनपर्यंत घरी आलेली नसते आणि शशिकांत हे सर्वजण सीमाची वाट बघत असतात। शशिकांत म्हणतो की अरे किती वेळ झाला मला घरी येऊन, परंतु सीमा कुठे गेली, मला कोणीच काही असं सांगितलेलं नाही। त्यावर आता आनंद म्हणत असतो की बाबा ते कसं काय झालं असणार, म्हणजे आईचं काहीतरी महत्वाचं काम असणार म्हणून ती एवढ्या रात्री बाहेर गेली असणार। टेन्शन घेण्याची काही गरज नाही बाबा, तिच्यासोबत तिची एक मैत्रीण सुद्धा आहे, त्यामुळे ती येईलच, इतक्यात तुम्ही नका इतकी काळजी करू। त्यावर आता आजी विचारते की अरे सीमाची कोण मैत्रीण, तिला तुझा काही फोन वगैरे आला होता का। त्यावर आता आनंद म्हणतो की नाही आजी, अगं तिने फोन नाही केला, मी असंच काहीतरी विचार करून सांगतो, म्हणजे ती रिक्षा मधून घराच्या बाहेर उतरली होती आणि परत ती त्याच रिक्षातून परत निघून गेली, ती ऍक्च्युली घरामध्ये सुद्धा आली नाही, अगदी आहे तशी उतरली आणि लगेच निघून सुद्धा गेली। तेव्हा आता सीमा असं का केलं असेल म्हणून सर्वजण विचारत पडतात। तर शशिकांत विचारतो की का, आनंद म्हणतो की का म्हणजे मला नाही माहिती बाबा, आणि हे बघा मी नाही तर ऍक्च्युली जानूने बघितलं, तिने आईला पाहिलं होतं। तेव्हा जानू म्हणते की हो ना, हो मी पाहिलं होतं, आई आल्या होत्या आणि लगेच निघून सुद्धा गेल्या। तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, सीमाला सुद्धा आता सारखी घरात आल्यानंतर रमाची आठवण येत असणार आणि रात्रपर्यंत म्हणजे बराच वेळ झालेला असतो आणि सर्वजण आता सीमा कुठे गेली असेल म्हणून विचारत असतात। आणि तेवढ्यात आता ही मधुमती आजी बाहेर येते आणि सर्वांना बसलेले बघून विचारते की काय रे पोरांनो, झोपायचं नाही का तुम्हाला। आनंद म्हणतो की हे काय चाललंच होतं झोपण्यासाठी, पण तर मधुमती आजी खाली बसते आणि विचारते की पण काय, तर शशिकांत म्हणतो अगं काकू अजून सीमा घरी आलेली नाही। तेव्हा आता मधुमती म्हणते की बघा ना, आती मोकळीक जर दिली तर हे असं होतं, त्यामुळे द्या ना, अजून मोकळीक द्या। आणि तेवढ्यात सीमा ही आतमध्ये येते। जान्हवी आणि आनंद धावतच सीमाजवळ जातात। आनंद म्हणतो की आई अगं तू कुठे होती। तेव्हा जान्हवी आता शांत राहायला खुणवते आनंदला। तर लगेच मधुमती आजी म्हणते की बघा घरची सून रात्री 11 वाजता घरी येते। तेव्हा आता सीमा काही उत्तर देत नाही आणि खाली मान घालते। त्यावर आता लगेच मधुमती आजी ही शशिकांतला म्हणते की शशी अरे तुला काहीच वाटत नाही की तुझी बायको इतक्या उशिरा घरी आली म्हणून। कोणी काही उत्तर देत नाही। त्यानंतर मात्र अक्षय इकडे त्या धुराच्या वासाने पूर्णपणे गहाळ झालेला असतो। रमाच्या आठवणीत त्याला काहीच असं सुचत नाही की धूर त्याच्या नाकात जातोय आणि त्याचा त्याला खूप त्रास होतोय। रमा अगं रमा कुठे आहेस तू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत।
सारखी त्याला रमाची आठवण येत असते की रमा कुठे आहे तू, सांग ना. अगं रमा, तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत, ये ना तू माझ्याकडे, काय अवस्था झाली माझी बघ ना. म्हणून अक्षय पूर्णपणे असा व्याकुळ झालेला असतो. काही स्वतःचं भान तो पूर्णपणे हरपून बसलेला असतो. सारखी रमा 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 करत असतो, स्वतःकडे सुद्धा तो लक्ष देत नाही. त्यावर आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र अक्षय झोपलेला असतो. तर मधुमती आजी येते. मधुमती म्हणते की आजी, अक्षय पास झाली तुझी ही नखरे, आता उठ चल बरं. तर अक्षयला राग येतो. मधुमती आजी म्हणते की अरे अक्षय, एक बायको गेली तर तुला 1000 अशा बायका मिळतील. अक्षय रागानेच मधुमती आजीकडे पाहत असतो. आणि त्यानंतर मात्र आता सकाळी सकाळी अभि हा सुद्धा म्हणजे त्याला रमा दिसलेली असते ऑकला गेल्यानंतर, आणि तो तिचा पाठलाग करत आलेला असतो. परंतु समोर मात्र त्याला ती रमा एका मुलीला धक्का देऊन ऑकला म्हणजे पळत असते. आणि तेव्हा अभि एका ठिकाणी लपतो आणि पाहत असतो. तेव्हा मात्र आता ही माही त्या मुलीला म्हणत असते की आय एम सॉरी, आय एम सॉरी. तेव्हा आता जेव्हा अभिला संशय येतो की नक्की रमाच आहे, म्हणून अभि लगेच जवळ येतो. तर माहीच्या बुटाची लेस निघलेली असते आणि ती आपल्या बुटाची लेस ही बांधत असते. आणि तेवढ्यात मात्र अभि तिच्याजवळ येतो आणि तिच्या मागून तिच्या खांद्यावर हात ठेवायला लागतो. ठेवू की नको असं त्याला वाटत असतं, की त्याला भीती वाटत असते की आपली रमा अशी कशी असेल आणि नक्की ही आपली रमाच आहे ना. म्हणून अभिला सुद्धा आता डाऊट येतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.